नांदेडला या ठिकाणी अशोकरावांच्या नेतृत्वामुळे नांदेड जालना परभणी जालना हा मार्ग आपण मंजूर केलाय। समृद्धी महामार्गाला नांदेडला जोडून 8 तासामध्ये नांदेडमधनं मुंबईपर्यंत पोहोचता आलं पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे। हा केवळ एक रस्ता नाही आहे, समृद्धी महामार्ग केल्यामुळे जालना आणि संभाजीनगर हे 2 इंडस्ट्रियल डिस्ट्रिक्ट झाले। मराठवाड्याचा सगळा उद्योग आता छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात आला। एकदा नांदेड पासनं तर जालन्यापर्यंत लिंक ही आम्ही समृद्धी महामार्गाला जोडली की तिसरं महत्वाचं उद्योगाचं केंद्र हे नांदेड होणार आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग येताना आपल्याला दिसतील। जालना ते नांदेड या पूरक अशा समृद्धी महामार्गाला मंजुरी मिळालेली आहे। तर मंडळी, या महामार्गाला तत्कालीन सरकारने मंजुरी दिल्यानंतर या महामार्गावर जवळपास 15,000 कोटी रुपये हे खर्च होणार आहेत। त्यासाठी राज्य शासनाकडून वेगवेगळ्या निविदा देण्यात आलेल्या होत्या। यामध्ये प्रामुख्याने जालना जिल्ह्यातल्या मंठा, परभणी जिल्ह्यातल्या सेलू, जिंतूर या तालुक्यांचा काही भाग, तसेच पूर्णा तालुक्याचा आणि नांदेड तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी या संपादित करण्यात देखील आलेल्या आहेत। भूसंपादन अधिकाऱ्यांनी जमीन संपादन करण्याची प्रक्रिया मागील 2 वर्षांपासून सुरू केलेली होती आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे देखील वर्ग करण्यात आलेले आहेत। तर काही शेतकऱ्यांना भूसंपादन प्रक्रियेला त्यांचा विरोध हा त्यांनी दर्शवलेला होता, परंतु त्यांचा विरोध हा टप्प्याटप्प्याने कमी करत राज्य शासनाने भूसंपादन विभागाला या सगळ्या कामगिरीसाठी मोठं यश मिळतंय असं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे आता 180 किलोमीटर अंतराच्या या महामार्गासह प्रत्यक्ष सुरुवात ही होते आहे। मागील 3 ते 4 महिन्यांपासून नांदेड जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने भूसंपादनाचा मोबदला हा दिला गेलेला आहे। तर पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळपास 90% भूसंपादनाला मंजुरी दिल्यामुळे आता या महामार्गाचं काम प्रत्यक्ष सुरू होत असल्याचं राज्य शासनाकडून सांगितलं जात आहे। तर या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला वेग येणार आहे। बाहेर राज्यातील कंपन्यांना ही कामं मिळाल्यामुळे सध्या कंपनीच्या वतीने अभियंते, सहाय्यक तसेच संबंधित यंत्रणेकडनं मजुरांना लागणारी जागा, त्यांना लागणारं साहित्य, त्यासाठी साठवणूक क्षमता व जमिनीचे उत्खनन यासाठी पूर्णा तालुक्यामधल्या मागील 2 ते 3 महिन्यांपासून महसूल यंत्रणेसोबत समन्वय साधून शेतकऱ्यांकडनं जमिनी भाडे तत्वावर घेण्याच्या हालचाली या मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत। त्यासाठी पूर्णा शहराजवळील जवळपास 30 ते 40 एकर जमीन संबंधित कंपनीने 4 ते 5 वर्षाच्या करारावर संपादित केली आहे। या करारामुळे शहराजवळील काही भागांमध्ये ही मोठी वस्ती बघायला मिळते आहे।